Namaskar मित्रांनो. In this video I am talking about how to improve your English language because all students have improve म्हणजे how to speak and how to write. That is the most important. Almost all students have English language how to improve. In this video I am talking about how to your English language improvement. So let's come how to इम्प्रूव्ह युअर इंग्लिश लँग्वेज. सो लेट्स स्टार्ट. मी तुम्हाला आता मराठीतच सांगतो कारण की म्हणजे प्रत्येक विद्यार्थी आपला मराठी आहे, त्यामुळे तुम्हाला कळून जाणार की नेमकं काय केलं जायचे. तसं मी इंग्लिशमध्ये पुन्हा सांगू शकतो, बट आपले काही मराठी व्यक्ती सुद्धा आहेत, त्यांना पण समजलं पाहिजे नेमकं हाऊ टू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश लँग्वेज. बिकॉज ऑल स्टुडंट अँड पेरेंट्स अँड ऑल टीचर इज मोस्ट इम्पॉर्टंट. बिकॉज ओनली स्टुडंट नॉट, बिकॉज ऑल प्रिपरेशन हू इज प्रिपरेशन फॉर MPSC, UPSC and other examination and also important for your job interview. So that's why I'm talking to you, all of you, how to improve your English language. So let's start how to improve English language. तर मित्रांनो, तर काय केलं पाहिजे आपण, तर नेमकं तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही जर खूपच वीक असाल तर नेमकं तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे जर तुम्ही खूपच वीक असाल तर पहिले माझं मत आहे की तुम्ही न्यूजपेपर न वाचता पहिले जे समजा बाराखडी राहते की नाही, अ नंतर अ येते किंवा ब म्हणजे बी येते, बी ए येते, असं आहे की नाही, ते पहिले बघून घ्या. जर तुमचं म्हणजे खूपच वीक असेल तर मला वाटत नाही की प्रत्येक व्यक्ती असा वीक असेल, तर त्यांनीच करायचं. बाकीच्या विद्यार्थ्यांनी असं करायचं, एक न्यूजपेपर घ्यायचा जो तुम्हाला फक्त जो सोपा वाटेल तो घ्यायचा. द इंडियन एक्सप्रेस किंवा हितवाद, आणखी जो तुम्हाला आवडते तो घ्यायचा. त्याच्यानंतर फर्स्ट ऑफ ऑल न्यूजपेपर म्हणजे वाचायचं, त्याला रीड करायचा न्यूजपेपर, आणि तो पण इंग्लिश पाहिजे. इंग्लिश रीड करायचा आणि बघायचं, म्हणजे तुम्हाला अंडरस्टँडिंग होते काय, आणि अंडरस्टँडिंग झाली तर खूपच छान आहे. नाहीतर नाही झाली ना, समजा तुम्हाला एखादा सब्जेक्ट म्हणजे वर्ड आला किंवा हट म्हणजे काय, त्याच्यानंतर समजा एखादा सब्जेक्ट आला नीड त्याचा तुम्हाला अर्थ मराठी माहिती नाही, तर तो आपण लिहून ठेवायचा. आणि त्याच्यानंतर हे झालं नाही तर हे 10 शब्द काढणे. 10 शब्द म्हणजे तेच 10 शब्द जे तुम्हाला कठीण वाटले पेपरामध्ये, किंवा त्याचा अर्थ, त्याच्यामुळे पॅरेग्राफचा आपला अर्थ कळला नाही किंवा अर्थ कळला नाही आहे, त्या अर्थाचा नेमकं अर्थ काय तो मराठीत शोधणे, अर्थ शोधणे, आणि तोच शब्द म्हणजे तेच 10 शब्द काढले की नाही, ते शब्द पाठ करणे. डेली 10 वर्ड काढतो आपण, ते डेली पाठ करणे. ते पाठच झाले नाही पाहिजे मित्रांनो. म्हणजे पाठ असं वाटते म्हणजे त्याला वारंवार रिव्हिजन केलं ना तर तुम्हाला ऑटोमॅटिकली पाठवून जाते. ओके. त्याच्यानंतर हे झालं की रोज इंग्लिश बोलणे. आता इंग्लिश तुम्ही म्हणता कसं नाही, पण ऍक्च्युअली मित्रांनो कसं रोज इंग्लिश बोलायलाच पाहिजे आपण. नाही एखादा बोलत असेल तर त्याच्यासोबत बोलायचं, नाही तर स्वतःशी बोलायचं. आपण कुठं समजा जातो, इकडे राहतो किंवा इकडे तिकडे फिरत राहतो, तर स्वतःच आपण समजा चालायच्या वेळेस कुठं लाईब्ररीत जात असो, कुठं शाळेत कॉलेजमध्ये स्कूलमध्ये जातो, तेव्हा आपण स्वतःशीच इंग्लिशमध्ये बोललं पाहिजे. अरे यार, आपण तो एक म्हणजे आपण शब्द सकाळचे वाचलेले राहतात, तो आठवला पाहिजे. नाही बा, या वर्डाचा यूज कुठं करू शकतो, काय करू शकतो, ते आपल्याला कळलं पाहिजे. त्यामुळे मित्रांनो रोज स्वतःशीच कमसे कम बोललं पाहिजे. कमसे कम 10 ते 15 मिनिट तरी बोललं पाहिजे कमसे कम इंग्लिशमध्ये. ओके. आणि म्हणजे 5 नंबरचा शब्द आहे, 5 नंबरचा आहे ते इंग्लिश शब्द हा वापरावे. म्हणजे जेवढे आपण इंग्लिशमध्ये हे आपण शब्द काढतो ते नेहमी आपल्या शब्दामध्ये, किंवा आपण जेव्हा आपण समजा वागणूक करतो किंवा बोलतो आपण, ते शब्द कमसे कम आपल्या इंग्लिशमध्ये आले पाहिजे, म्हणजे शब्द वापरले पाहिजे. तर त्यामुळे आपली नक्कीच मित्रांनो आपली इंग्लिश मोस्ट म्हणजे इम्प्रूव्ह होणार आहे. तर त्यासाठी तुम्ही हे प्रयत्न करा. तुम्हाला म्हणजे हे कमसे कम ऍटलीस्ट 21 ते 30 दिवस करा मित्रांनो. जर तुम्हाला इफेक्ट नाही वाटला, तुम्हाला नक्कीच इम्प्रुव्हमेंट दिसेल मित्रांनो. ही कारण की मी डेली केलेलं आहे, बिकॉज ऑलरेडी यूज दिस मेथड. सो दॅट्स वाय आय एम टेल ऑल ऑफ यू. सो आय कॅन बी सजेस्ट suggest all students to try to do this method, and definitely your English language is definitely improvement. So thank you very much मित्रांनो. धन्यवाद.